बघा मी कुठं आलोय, रामलिंगला. कसं वाटलं? गर्दी आत्ता पण सुरू झाली आहे म्हणून जंगलात आहे ना. हां, म्हणजे आणि सगळं चौबाजूने हिरवळ. आता धबधबा दाखवतो तुम्हाला, चला. इथं एवढी गर्दी असते ना दादा की आपण इथपर्यंत पोचूच नाही शकणार, पण सध्या आपल्याला गर्दी नाही, आपलं नशीब आहे. नंदी महाराज इथं एक फोटो घेऊ तुमचा. नको नको. नंदी महाराजांसोबत कसं काम आहे बघा. आज आम्ही आलोय रामलिंगला. आम्ही घेतलं रामकुंडाकडे, चला की. आज आम्ही बघा इकडं कसं आहे सीन. आम्ही आलो इकडं आता धबधब्याकडं. तरी पण नशीबच आहे आपला चांगला की सगळं गोष्टी होत्यात आपल्या. पडचाल पाण्यातून, चला की दादा. खेकडा इकडं बघा, खेकडा. कसं आहे रामकुंडात? मस्त आहे ना? आवडलं ना? खुश झाले, एकदम खुश झाले ते. धबधबा बघा कसं पाणी येत आहे तिथून. लोक काढतात इथं फोटो वगैरे. ताई आमचं काढायला आनंद कुठं भेटतो माहिती आहे का? दुसरं एन्जॉय करताना ते बघून. यांना म्हणलं जावा की धबधब्यात आंघोळ करायला, म्हणलं मला म्हणतात ते पोरं तिथं बारके करतात ना आंघोळ वगैरे. जास्त पाऊस असला ना मग नाही येत इथं लोक. हे याचं इतिहास असा आहे, रामाने बाण असा पकडला ना, हां राईट असा बघा आमच्या रामानं कसा बाण पकडलाय. मग ते असं सोडावंच लागायचं त्यांना. एकदा बाण पकडला ते त्यांनी तिथं सोडलं तर तिथून पाण्याची उत्पत्ती. उन्हाळ्यात पण पाणी, मे मध्ये पण पाणी, कधी पण 12 महिने पाणी. फोर्स कमी असेल, फोर्स कमी होत असेल. गोवा मग तेच ना, तुम्ही बघा म्हणतोय जावा, तुम्ही जात नाही. मी व्हिडिओ काढतो ना इथून. बरं मी पण येतो, चला जाऊ. लगेच झालं, मन भरलं. मस्त एन्जॉय तर होतोय ना, म्हणजे आवडतंय ना. तिकडे बघा फुलं, तिकडे बघा पाठीमागे कोणती फुलं येते. कशाचं झाड आहे ते? दर्शन महत्वाचं आहे म्हणजे काय? हा ना, गर्दी नसल्यामुळं दर्शन एकदम फर्स्ट क्लास आहे तिथं. हा ते मनी चापा आहे ना तिथं भरतो सगळं. आता कोण 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 आता तर सकाळ झाली, आम्ही लय लवकर आलो कारण पाऊस वगैरे सुरू होईल म्हणलं नंतर, आणि गर्दी पण होईल. पण आतापासून गर्दी सुरू झाली आहे म्हणे इकडं, सांगतात ना ते इथले लोक की सुरू झाली आहे. पाऊस जसा झाला हे हिरवळ झालं, हे वाहतं पाणी त्या रामकुंडातून पाणी येतं. इथं खेकडे कसे बसल्यात बघा, लपून छपून. तुम्ही बघितलं ना तिथं, आता मी दाखवला तो, मग त्याला तुम्ही काय बोलतात? हे बघा इथं पडलं खेकडे, चिंबोरे, हे ते काय काय नावाचे असतात ते. चिंबोरीची काळीच असते, मोठे मोठे पिवळे, पिवळं पण असतं काय. काय जो नाही हे बांधकाम मग खूप वर्षापूर्वीचं असेल ना ते. नदी आहे का, त्याचं पाणी येतं का तिकडून? कोणतं? नाही ना, ते धबधबा कुणीकडं ना तिकडून, आणि हा आपला जंगलातून वगैरे असं येत असेल ना, तो आहे तो. कसं नाही, तो तिथंच निर्माण होतो ना. हो, तो बाण सोडलाय ना रामांनी. हा तिथून झरे फुटलेत. म्हणजे तुम्हाला वाटलं काय असं तिकडून वाहून येतोय? नाही नाही नाही, तो झराच आहे तिथं. म्हणून तर त्यामुळंच इथल्या स्थानाला चांगले असे हे भेटले ना, काय म्हणतात, फ्रेम. प्रसिद्ध झालं हे ठिकाण. हे का असतं बरं? हे कोणत्या पण मंदिराजवळ मी बघतोय ते
दीपमाळ आहे ना ती, दिवे लावत असते तिथे. एवढं पण नव्हतं माहीत, आता झालं माहीत. बघा वाढणार ते काय पण मोबाईल वगैरे घेऊन पण जातात, लय असतात इथं असे बसलेले असतात गच्चच्या गच्च या कट्टाडावर. घेऊन जाईल मोबाईल बंद करतो आता मी, तर पळायचा मोबाईल घेऊन. आता आम्ही सगळं रामलिंग फिरून करून मस्तपैकी घरी आलो, फ्रेश झालोय, चहा वगैरे घेतला आत्ताच. कमेंट आलती पण काही मस्त अशा वाटल्या. खूप तुम्ही पण आम्हाला मिस केलं, 2 दिवस 3 दिवस झाले ना. मला वैशाली ताईंची कमेंट अशी आली, दादा तू 2 दिवस झाले व्हिडिओच नाही टाकला. काल कमेंट आली, म्हणलं बघा यांचं पक्क लक्ष आहे बरोबर की बाबा दादानं कधीपासून व्हिडिओ टाकलाय नाही. काकानं तुला काय खाऊ आणलं होतं काय इकडे येताना? आणलं होतं? काय आणलं होतं? अजून चिक्की, पेढा, अजून काय होतं? फरसाण, चॉकलेट. नाही, कमेंट एक अशी होती, दादा सतत बॅग खोलत्यात उघडत बंद करत्यात, म्हणजे काहीतरी लेकरांसाठी खाऊ आणलं असेल. मध्ये आणलंच होतं ना, ते कधी पण आणतात खाऊ लेकरांना. खाल्लं ना तू काकाने आणलेलं? ते तर आजच जातो म्हणत होते. आणि तिकडं असं कुठं तर हे तसलं कोसळ आहे ना दरवर, काय मला तर लक्षात पण नाही राहते, पुण्याजवळ. मग त्यामुळं म्हणलं दादा आज नको, आताशी ट्रेन सुरळीत चालायल्यात, उद्या रात्री बसवतो तुम्हाला. मग उद्याची ट्रेन कधी आहे ते बघावं लागेल. माझा साडू आहे ना तो एक जरा रेल्वे खात्यात, त्याला विचारतो फोन करून. अगं नाही मला माहित, मम्मीकडे जा, मम्मीला माहिती आहे जा, मम्मीला माहिती आहे जा. नाही मला नाही माहिती. सरक जा इकडं, जा. अगं काय झालंय की त्रिशा, त्यात चार्जिंगच नाही. तुमच्या मोबाईलमध्ये झाली ना आता चार्जिंग, का अजून लावावी लागेल? माशा आता पावसाळा ना, मग या महिन्यात आता माशा होणारच. बसनं जातो बोलत होते, म्हणलं नाही नको उगाच, पाऊस पण खूप आहे ना. काय तर तिकडं, इकडं नाही पाऊस, इकडं दादा पाऊस आहे का? नाही पाऊस नाही, ऊन आहे पूर्ण. गाडीवर येताना दादा म्हणतात लय उन्हाची चटके बसायल्यात, एवढं ऊन आहे इकडं. ग्रुप गेला. काय गेला? ग्रुप गेला, पुढे गेला आमचा. ते पोचले ना पण असतील ना, फोन आलता काय त्यांचा? नाही, पोचले असतील ते कधी. जाणारच आहे तुम्ही पण उद्या मस्त ट्रेनमध्ये. मी चौकशी करतो, आज रात्रीची पण ट्रेन जाते काय तिकडं असं समजतंय ना, मग रस्ता आपल्याला चालू झालाय की नाही. मोबाईलमध्ये बघतो ना मी ट्रेन चालली का नाही आजची. आणि त्यांनी काही स्टेशन स्किप केलं, कर्जत आणि दौंड तिथं, ते म्हणजे डायरेक्ट कल्याणमध्ये निघते काय किती बस ट्रेन. 2 मार्गे मनमाड अशी आणि नाशिक कल्याण. हां डायरेक्ट. मग असं जाऊ शकता तुम्ही उद्या. तर त्यापेक्षा ट्रॅव्हलने लवकर पोहोचेन असं. ट्रॅव्हल्सनं जायचं म्हणतो. अहो कशाला, जाल की ट्रेननं, सुरक्षित प्रवास आपला एकदम.